ब्रेनब्रश अकॅडमी. आज आपण डिस्कस करणार आहेत मॅट्रिक्सचा लास्ट टॉपिक, ते म्हणजे वेक्टर ऑफ मॅट्रिक्स. वेक्टर ऑफ मॅट्रिक्स. बघा आता मी सांगतो वेक्टर. आता मॅट्रिक्स शिकताना आपण मॅट्रिक्स शिकलो, पण मॅट्रिक्सचा डिपेंडंट वेक्टर आणि इंडिपेंडंट वेक्टर ह्या दोन कन्सेप्ट आहेत. काय? मॅट्रिक्सचा डिपेंडंट वेक्टर आणि इंडिपेंडंट वेक्टर. तर इकडे बघा, मॅट्रिक्सचा एक्झॅक्ट वेक्टर म्हणजे काय तो अंडरस्टँड करू. जेव्हा ए आपला काय आहे, ए मॅट्रिक्स आहे. सपोज ए मॅट्रिक्स इज इक्वल टू A11 A12 A21 A22 हा मॅट्रिक्स असेल आणि ह्या मॅट्रिक्सच्या आयगन व्हॅल्यूज काय असतील, डेल्टा 1 आणि डेल्टा 2. काय असतील, डेल्टा 1 आणि डेल्टा 2 आयगन व्हॅल्यूज माहिती आहेत. सपोज ही 2x2 चा मॅट्रिक्स आहे, त्याच्या आयगन व्हॅल्यूज किती येतील, दोन व्हॅल्यूज येतील. किती, डेल्टा 1 आणि डेल्टा 2 ह्या दोन आयगन व्हॅल्यूज येतील. मग जे काही मॅट्रिक्सचा वेक्टर असेल, आता तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल की आउट ऑफ विच आर द वेक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स. आपल्याला एक्झॅक्ट वेक्टर काढायला अवघड जातं, त्यामुळे आपण ऑप्शन थ्रू जाणार आहे. माझी जी मेथड आहे शिकवायची, ती वेक्टर काढायची असतील तर ऑप्शन थ्रू, आणि ते ऑप्शन कोणती कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. इकडे बघा, जेव्हा हे a इंटू डेल्टा 1 करताल, काय करताल, a इंटू डेल्टा 1 करताल, तेव्हा जो तुम्हाला x वेक्टर दिलेला आहे हा वेक्टर आहे का नाही ह्या मॅट्रिक्सचा तो चेक करायचा असतो. काय करायचा असतं, ह्या मॅट्रिक्सचा तो वेक्टर आहे का नाही. जो एक्स वेक्टर दिलेला आहे, तुम्हाला काहीतरी एक्स वेक्टर दिलेला असेल. सपोज एक्स वेक्टर इज इक्वल टू B11 B12 हा वेक्टर आहे का नाही चेक करायचा असतो. जर तो मॅट्रिक्सचा वेक्टर असला तर कोणती कंडिशन सॅटिस्फाय करतो, इकडे बघा, a इंटू डेल्टा 1. काय, a इंटू डेल्टा 1 इज इक्वल टू जो काही वेक्टर दिलेला आहे त्याला डेल्टा 1 ने मल्टिप्लाय केलं तर हे जेव्हा दोन इक्वल येतात तेव्हा त्याला म्हणायचं दिस इज द वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा वेक्टर कोणता असतो, जेव्हा सॅटिस्फाय द कंडिशन a, जो काही a मॅट्रिक्स आहे ज्याला आयगन व्हॅल्यू ने मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू डेल्टा 1 ऑफ x. सपोज ह्या आयगन व्हॅल्यूला हा मॅट्रिक्सची व्हॅल्यू इक्वल आली नाही. काय आली नाही, ह्या मॅट्रिक्सला आयगन व्हॅल्यूची इक्वल आली नाही, तर तुम्ही दुसरं चेक करायचं, a इंटू डेल्टा 2 आणि डेल्टा 2 इंटू x हे जर आली तर म्हणजे ह्या आयगन व्हॅल्यूला वेक्टर येतो. काय येतो, ह्या आयगन व्हॅल्यूला याचा वेक्टर येतो. आता तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊन बघू आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण ह्याला अंडरस्टँड करण्याचा. एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, ए मॅट्रिक्स दिलेला आहे 4 2 2 4 आणि व्हेरीफाय करायला सांगितलंय हा जो वेक्टर आहे तो ह्या मॅट्रिक्सचा आहे का. काय व्हेरीफाय करायला सांगितलंय, हा जो दिलेला वेक्टर आहे तो ह्या मॅट्रिक्सचा आहे का नाही. मग मला पहिल्यांदा काय हो, डेल्टा 1 आणि डेल्टा 2 काढायचा आहे. दोन आयगन व्हॅल्यूज निघतात, मी काढू. बघा आयगन व्हॅल्यूज कशा काढायच्या, बघा मी सांगितलं होतं ट्रेस ऑफ ए किती येतोय 8. हा, ह्याचा डिटर्मिनंट किती येतोय, डिटर्मिनंट किती येतोय 4 4 16 मायनस 4 किती आला 12. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनतं, x स्क्वेअर मायनस ट्रेस इंटू x प्लस 12. मग बघायचं की त्यांचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि अधिक किती आली पाहिजे, 8 आली पाहिजे, -8. मग बघा x -6 आणि x -2 हे दोन फॅक्टर पडतात, म्हणजे आयगन व्हॅल्यू डेल्टा 1 इज इक्वल टू 6 येते आणि डेल्टा 2 इज इक्वल टू 2 येते. सपोज मला हे दोन आयगन व्हॅल्यू आल्या, मग माझा जर मॅट्रिक्सचा वेक्टर असेल तर माझी कंडिशन काय सांगतेय, इकडे लक्ष द्या, a ऑफ डेल्टा इज इक्वल टू डेल्टा ऑफ x. ही जर कंडिशन मग सॅटिस्फाय झाली, कोणत्या डेल्टाने होतीये ते तो वेक्टर असेल. काय असेल, तो वेक्टर असेल. बघा a इंटू डेल्टा, ए मॅट्रिक्स लिहिला 2 4 2 4, डेल्टा किती आला, सपोज a इंटू x इज इक्वल टू डेल्टा इंटू x. a इंटू x इज इक्वल टू डेल्टा इंटू x. a इंटू x असतं, इथं काय असतं, a इंटू x. सपोज त्याला पहिल्यांदा जे शिकलो होतो त्याला करेक्ट करा. काय असतं, a इंटू x इज इक्वल टू डेल्टा इंटू x. हा x किती आहे रे, 1 1. किती आहे, 1 1 इज इक्वल टू हा इकडे बघा डेल्टा किती आलेला आहे. सपोज मी डेल्टा 1 घेतला, किती आहे 6 आला आणि x किती आहे 1 1. सपोज इकडे बघा आपण कॅल्क्युलेशन करू,
हे दोन उभे असले, हे दोन आडवे, बरोबर आहे. हे मल्टिप्लिकेशनचा रूल आहे बघा. 1 into 4 किती आला 4. 1 plus 2 प्लस येत असतं +2, बरोबर आहे. हा परत ह्या रोला याने मल्टिप्लाय करायचं बघा. 1 into 2 2, 1 into 4 4 इज इक्वल टू 6 1 1. येत आहे का हो बघा. 6 6 बरोबर आहे इज इक्वल टू 6 1 1. हा मी यातनं 6 कॉमन काढू. 6 कॉमन काढले तर आन्सर किती आलं 1 1 इज इक्वल टू 6 1 1, बरोबर आहे. हे काय झाला, हे काय झाला वेक्टर आहे. ह्याचा काय आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली, म्हणजे ए मॅट्रिक्सचा वेक्टर काय आहे हा आहे, बरोबर आहे. म्हणजे हे ट्रू आहे की ह्या मॅट्रिक्सचा हा वेक्टर असू शकतो, बरोबर आहे. हे ट्रू आहे की ह्या मॅट्रिक्सचा हा वेक्टर असू शकतो. मग तो वेक्टर ह्या आयगन व्हॅल्यूला येऊ किंवा ह्या आयगन व्हॅल्यूला येऊ. आता सपोज चेक करू आपण दुसऱ्या आयगन व्हॅल्यूला येतंय का. सपोज चेक करा आणि आपली कंडिशन काय आहे, जर हा वेक्टर असेल कोणत्याही एका आयगन व्हॅल्यूला, जर ही कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर तो काय आहे वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. काय आहे वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. ही कंडिशन तर कोणत्याही आयगन व्हॅल्यूला, सपोज 6 ला सॅटिस्फाईड झाली नव्हती तर 2 ला झाली तर त्याला काय म्हणायचं, इट सॅटिस्फाईज द वेक्टर ऑफ ए मॅट्रिक्स. सपोज आपण चेक करू आता. नेक्स्ट काय होती का चेक करू. 4 2 2 4 बरोबर आहे आणि ह्याला मल्टिप्लाय करू 1 1 बरोबर आहे इज इक्वल टू हा डेल्टा किती घेतलाय 2 into 1 1 बघा इकडे बघा 1 4 4 4 plus 2 6 6 बरोबर आहे इज इक्वल टू 2 1 1. हा 6 कॉमन काय आलं 1 1 इज इक्वल टू 2 1 1. सॅटिस्फाईड होती का. ह्या ज्या आयगन व्हॅल्यूला आहे हा वेक्टर येतोय का नाही येत. ह्या आयगन व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. कोणत्या आयगन व्हॅल्यू इज इक्वल टू 2 ह्या कंडिशनला ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. म्हणजे कोणत्या आयगन व्हॅल्यूला वेक्टर येतोय आयगन व्हॅल्यू इज इक्वल टू 6 ह्याला काय येतोय आपला हा वेक्टर सॅटिस्फाईड करतोय. म्हणजे तुम्हाला विचारतात आउट ऑफ विच इज द वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स, तर कोणता मॅट्रिक्सचा आहे. सपोज ह्या ए ऑप्शन असेल, हा बी असेल, सी असेल, डी असेल असे ऑप्शन देतात आणि कोणता व्हेरीफाय करतोय. आता समजा इथं आपल्याला 2-3 कन्क्लुजन वेक्टर बद्दल 2-3 कन्क्लुजन हे करायचे कन्क्लूड करायचे. तर इकडे लक्ष द्या. आता बघा ही वेक्टर आला बरोबर आहे. दोघं बी काय आहेत दोन्ही बी काय आहेत सेम आहेत. कसले आहेत नॉन झिरो व्हॅल्यू आहेत. काय आहेत नॉन झिरो व्हॅल्यू आहेत बरोबर आहे. हा बघा यातनं 6 कॉमन काढलं होतं इथं 1 1 आलं इथं 1 1 आलं बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे हे दोन्ही पण इक्वल आहेत. म्हणजे मी म्हणू का ए इंटू एक्स जेव्हा करता बरोबर आहे ए इंटू एक्स जेव्हा करता इज इक्वल टू डेल्टा इंटू एक्स करता बरोबर आहे. आणि हा डेल्टा नथिंग बट ए असतो. या डेल्टा म्हणजे बघा या इक्वेशन मध्ये तुम्ही कंपेअर करता, ह्या इक्वेशन मध्ये कंपेअर करता हा डेल्टा म्हणजे काय असतो ए असतो बरोबर आहे. इथं लक्ष द्या हा एक्स एक्स आणि हा डेल्टा म्हणजे ए मॅट्रिक्स म्हणता बरोबर आहे. म्हणजे मी म्हणू जेवढा तुमचा बघा ह्या दोघं इक्वल आहेत बरोबर आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल आहे. मग मी लिहू जेव्हा आयगन व्हॅल्यू एखाद्या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय होते काय काय इकडे बघा ऐका हे इम्पॉर्टंट आहे प्रॉपर्टी ऑफ द वेक्टर आहे. काय जेव्हा आयगन व्हॅल्यू एखाद्या वेक्टर सोबत मल्टिपल होते जेव्हा तिचा रँक ए असेल समजा किती एक्स असेल त्याचा रँक किती असेल ही जेव्हा मल्टिप्लाय झाली तेव्हा त्याचा रँक एक्स असेल बरोबर आहे का. रँक किती आहे एक्स आहे. सपोज रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स डेल्टा इंटू एक्स इज इक्वल टू एक्स असेल बरोबर आहे. डेल्टा इंटू एक्स चा रँक काय असेल एक्स असेल. तो सिमिलर पाहिजे कुणाच्या ए इंटू एक्स. कुणाच्या पाहिजे ए इंटू एक्स. म्हणजे मी काय सांगतोय जो वेक्टरचा रँक असतो बघा इकडे बघा हा वेक्टर आहे ह्याचा रँक किती आहे 1 into 1 चा आहे. ह्याचा रँक किती आहे 1. आता बघा हा मल्टिप्लाय करा ए इंटू एक्स चा रँक किती आला 1 into 1. म्हणजे जो वेक्टरचा रँक असतो तोच रँक काय असतो कॉन्जुगेट म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ
वेक्टर अँड मॅट्रिक्स हा इक्वल असतो. ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. काय? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर आणि मॅट्रिक्सचा जेवढा काही रँक असतो तो इक्वल टू वेक्टरचा जो काही वेक्टर आहे त्याचा रँक असतो. ही लक्षात ठेवा. म्हणजे दोघांचं वेक्टर आणि मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशनचा जेवढा रँक असतो तेवढा इज इक्वल टू वेक्टरचा रँक असतो. हे लक्षात ठेवायचं. ह्याचा जर एक रँक असेल तर त्याचा पण काय असतो? एक रँक असतो. आणखीन आपण याच्यावर मोर एक्झाम्पल घेऊ. आपल्याला कशासाठी घ्यायच्यात? आपल्याला ह्या मॅट्रिक्सचा वेक्टर एक्झॅक्ट वेक्टर कोणता आहे तो फाइंड आउट करण्यासाठी. आणि आपण मेथड कोणती कन्क्लूड करतोय की ही कंडिशन जेव्हा सॅटिस्फाईड होईल तेव्हा माझ्या त्या मॅट्रिक्सचा काय होईल? तो मॅट्रिक्सचा माझ्या वेक्टर होईल. आणखीन एक दोन एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला कन्सेप्ट आणखी वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स हा काय असेल तो माहित पाहिजे. बघा आपल्या आयगन वेक्टर असण्यासाठी कंडिशन काय आहे? पहिल्यांदा आपण कंडिशन रिवाइज करू. काय कंडिशन आहे हो? इकडे लिहून घ्या आणि याला स्टार करा. जेव्हा वाचताल तेव्हा हे वाचा. a इंटू एक्स, एक्स रिप्रेझेंट द वेक्टर ऑफ मॅट्रिक्स. काय आहे? वेक्टर ऑफ मॅट्रिक्स. आणि डेल्टा इंटू एक्स, दॅट डेल्टा रिप्रेझेंट द आयगन व्हॅल्यू. काय रिप्रेझेंट करते? आयगन व्हॅल्यू. म्हणजे मला काय रिलेशन प्रूव्ह करायचंय? जे माझा जो कोणी वेक्टर डेल्टा इंटू एक्स इंटू ए इंटू एक्स हे रिप्रेझेंट करेल. बरोबर आहे का? हे उलट लिहिलंय फक्त मी. a इंटू एक्स इंटू डेल्टा इंटू एक्स हे मला सॅटिस्फाईड कंडिशन करेल. तो माझा काय असू शकतो? काय असू शकतो? आयगन वेक्टर. तर मला बघा ह्यातली पहिल्यांदा काय करावं लागेल? आयगन व्हॅल्यू फाइंड करावे लागतील. सपोज मी आयगन व्हॅल्यू फाइंड केल्या. काय आल्या हो? एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. मायनस काय आहे? मध्ये ट्रेस असतो. काय आला? 5 ऑफ एक्स आणि डिटर्मिनंट असतो 6 मायनस 2. काय आला? 4 आला. बरोबर आहे. 6 मायनस 2 काय आला? 4 आला. सपोज आता मला ह्याचे जर आयगन व्हॅल्यू काढायचे असेल x मायनस 4 आणि x मायनस 1 म्हणजे x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू 1 म्हणजे डेल्टा 1 काय आला? 4 आणि डेल्टा 2 काय आला? 1. आता मी एका वेक्टरला धरून एक आयगन व्हॅल्यू घेऊन मी चेक करतो की माझी कंडिशन सॅटिस्फाईड होती का. सपोज मी काय घेतला? ए ऑप्शन घेतला. सपोज मी काय घेतला? ए ऑप्शन घेतला. a इंटू एक्स. बरोबर आहे का? आणि डेल्टा इंटू एक्स. बरोबर आहे का? मग तो डेल्टा मध्ये डेल्टा 1 असू शकतो किंवा डेल्टा 2 असू शकतो. ह्या दोन्ही पैकी एक आपल्याला काय यायला पाहिजे? आयगन व्हॅल्यूला सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. आणि ज्या कोणत्याही आयगन व्हॅल्यूला सॅटिस्फाय होत असेल तर तो काय असेल? वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. काय असेल? तो वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स असेल. बघा a इंटू एक्स काय येतंय बघा. a सपोज एक्स पहिला आपण हे घेतलं 2 मायनस 1. काय घेतलं? 2 मायनस 1 आणि काय घेतलं? ए बघा 2 2 1 3. बरोबर आहे. इंटू डेल्टा 1 किंवा डेल्टा 2 घेऊ आणि x काय आहे? 2 मायनस 1. बरोबर आहे. ह्या दोन्ही पैकी एक घ्यायचं. दोन्ही पण नाहीत घ्यायचे. बरोबर आहे. हा हे बघा मल्टिप्लिकेशन करा. हे आडवं हे उभं. 2 इंटू 2 4. बरोबर आहे का? मायनस 2. बरोबर आहे. 2 इंटू 1 मायनस 3 इज इक्वल टू डेल्टा 1 और डेल्टा 2 इज इक्वल टू 2 मायनस 1. बरोबर आहे. हा बघा हे काय येतंय? 2 मायनस 2 2. बरोबर आहे. आणि 2 मायनस 3 काय येतंय? मायनस 1. बरोबर आहे. हे मायनस 1 येतंय. तर बघा 2 मायनस 2 काय आलं? 2 आला. 2 मायनस 3 काय आला? मायनस 1 आला. आता सपोज मी जर डेल्टा 2 इज इक्वल टू 1 घेतला. काय घेतला? 1 घेतला आणि 2 मायनस 1 सॅटिस्फाईड होतोय. काय होतंय? 2 मायनस 1. इथं काय मल्टिपल नाही म्हणजे काय झालं हो? 1. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड होतीये. सपोज मी डेल्टा 1 जर घेतला असता 4 तर कंडिशन सॅटिस्फाईड होत असती का हो? का? तर इथं मल्टिपल किती आहे? 1. म्हणजे आयगन व्हॅल्यू डेल्टा ऑफ 1 ला इक्वेशन नंबर 1 फॉलो करतंय. इक्वेशन नंबर काय करतंय? फॉलो करतंय. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाईड होतीये. म्हणजे काय झाला? दॅट इज द आयगन वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. काय झाला? आयगन वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. सपोज तुम्हाला चेक करायचंय ना, आपण सेकंड चेक करू. बघा 2 2 1 3. बरोबर आहे. 2 2 1 3 इंटू एक्स. सेकंड ऑप्शन चेक करू. इज इक्वल टू काय हो? डेल्टा 1 और डेल्टा 2 इंटू एक्स. बरोबर आहे. एक्स म्हणजे 2 1. बरोबर आहे. बरोबर आहे. 2 1. बरोबर आहे. हा ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. 2 2 जा 4 प्लस 2 आणि खाली काय आलं? 2 इंटू 1 2 इंटू 1 2 1 इंटू 3. बरोबर आहे. मग इथं डेल्टा काय असू शकतो? 1 और 4. बरोबर आहे. 1 किंवा 4 नी 2 आणि 1. बरोबर आहे. 4 आणि 2 6 आणि 3 आणि 2
5 यातनं काय कॉमन निघतंय का हो नाही. आणि इथं जर मी 1 नी मल्टिप्लाय केलं तर ही सॅटिस्फाईड होतंय का हो नाही. सपोज मी जर 4 नी मल्टिप्लाय केलं तर सॅटिस्फाईड होतंय का हो नाही. म्हणजे हा काय नाही मॅट्रिक्स नाही. हा काय नाही ह्याचा आयगन वेक्टर नाही. म्हणजे बघा 6/5 इज नॉट इक्वल टू 2/1 × 1 हे सॅटिस्फाईड होतंय का नाही. 6/5 इज नॉट इक्वल टू 4 × 2/1 हे सॅटिस्फाईड होत नाही. म्हणजे हा वेक्टर नाही. सेपरेटली तुम्ही तसं ह्याला फॉलो करा हे सॅटिस्फाईड होत नाही. फक्त एकच सॅटिस्फाईड होतोय तो म्हणजे ऑप्शन नंबर ए. मग हा काय झाला वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. काय झाला वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. काय झाला वेक्टर ऑफ दॅट मॅट्रिक्स. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आणि इथं वेक्टरला स्टॉप करू. एक्झाम्पल नंबर सेकंड मध्ये आपण प्रॉपर बघणार आहेत. अशा टाइपचे एक्झाम्पल पडतात. इकडे बघा एन आयगन वेक्टर ऑफ पी काय असेल ते सांगायचंय. पण पी मॅट्रिक्सला बघितल्या मला कळतं की हा कोणता मॅट्रिक्स आहे हो. हे 3 झिरो आहेत. कुठे आहेत लोअरला आहेत. मग त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आणि अप्पर ट्रायंगुलर व्हॅल्यू मॅट्रिक्सची आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. काय हो जे काही डायगोनल एलिमेंट असतात काय असतात डायगोनल एलिमेंट रिप्रेझेंट द आयगन व्हॅल्यूज. म्हणजे मला 3 आयगन व्हॅल्यूज मिळतात डायरेक्टली. Δ1 = 1, Δ2 = 2 आणि Δ3 = 3. मग ह्या 3 यूज करून मला काय इक्वेशन सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. इकडे बघा a × x काय यायला पाहिजे a × x is equal to either Δ1 or either Δ2 or either Δ3 is equal to x into x is equal to हे दोन रिलेशन व्हायला पाहिजे. आयदर मी Δ1 यूज करेल किंवा Δ2 यूज करेल किंवा Δ3 यूज करेल ते सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. एक सोबत मल्टिप्लाय केलं आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन असलं तर सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. ही माझी काय सांगती वेक्टर ऑफ द मॅट्रिक्स. दुसरी एक प्रोफेशनल मेथड आहे जे की तुम्ही युनिव्हर्सिटीला यूज करता वेक्टर काढायची. ती भरपूर कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे कधी पण जाताना ऑप्शन वर न जायचं. आपल्याला मार्क्सवादी अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपल्याला युनिव्हर्सिटीचा अभ्यास नाही करायचा. आपल्याला शॉर्टकटने कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो हे बघायचंय. त्यामुळे सिम्पली हे जर रिलेशन तुम्ही सॅटिस्फाईड करत असाल आणि तिकडून पण कन्व्हेन्शनल मेथडने जाऊन तुम्हाला 20 मिनिटं सोडून हेच मिळतं. त्यामुळे ऑप्शनने गेल्यामुळे तुम्हाला इझिली आणि इझी पाथ मिळतो. आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतोय हे लक्षात ठेवा. आपण शॉर्टकट कीज वापरायला पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यामुळे अभ्यास करताना कधी पण मिनिमम टाइम मध्ये मला कसं सॉल्व्ह करता येईल याचं लक्षात ठेवा. तर त्यामुळे आपण ही मेथड यूज करतोय. चला एक चेक करू. आता बघा इथं पण एक ट्विस्ट आहे -1 1. सर तुम्ही आतापर्यंत सांगितलं की वेक्टर कसे असतात कॉलम मध्ये असतात. पण इथं काय आहे रो मध्ये. मग इथं काय दिले रे बाळांनो ट्रान्सपोज दिलाय. टी रिप्रेझेंट द ट्रान्सपोज. काय रिप्रेझेंट करतोय ट्रान्सपोज. बघा मग ह्याला ट्रान्सपोज म्हणजे काय रोचा काय होणार कॉलम मध्ये होणार. सपोज चला इकडे घ्या इकडे कॅल्क्युलेशन करू. चला P बघा P × x इज इक्वल टू काय हो Δ1 और Δ2 और Δ3 × x बरोबर आहे. Δ1 म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 इज इंटू पहिला काय आहे -1 1 1 ह्या सोबत सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे. तर इकडे बघा P × x काय हो 1 1 0 0 2 2 बरोबर आहे 0 0 3 आणि ह्याला मल्टिप्लाय कशाने x ने काय हो -1 1 1. हा करा ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. इकडे बघा याचं मल्टिप्लिकेशन करा. काय येतंय याचं मल्टिप्लिकेशन काय येतंय इकडे बघा -1 × 1 बरोबर आहे. हे असं काय येतंय मी फास्ट करतो -1 + 1 + 0 बरोबर आहे 0 2 2 काय येतंय 0 0 0 3 बरोबर आहे इज इक्वल टू 1 और 2 और 3 बरोबर आहे इंटू बरोबर आहे -1 1 1. हा इथं उत्तर काय आलं 0 बरोबर आहे का 0 4 3. अरे बाप बघा इकडं -1 1 1 काय आलं
1 ने गुणा किंवा 2 ने गुणा किंवा 3 ने गुणा, काय येतंय का सॅटिस्फाईड? बघा इथं 0 आहे, इथं 0 आहे का हो? कितनेही गुणलं तर इथं जर 0 आयगन व्हॅल्यू असते तरच इथं 0 आलं असतं. म्हणजे ही तर कधी 1 ने गुणा किंवा 2 ने गुणा किंवा 3 ने गुणा तिन्ही आयगन व्हॅल्यूने जरी गुणलं तरी हे इक्वल येत नाही. कशाहून तुम्हाला कन्क्लूड झालं इथं 0 आहे पण इथली टर्म 0 येईल का? 1 ने गुणा इथे आहे का? 2 ने गुणा इथे आहे का? 3 ने गुणा इथे आहे का? म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाईड नाही होत. म्हणजे हा जो आहे, हा जो वेक्टर दिलेला आहे तो हा मॅट्रिक्सचा नाही, हे कन्क्लूड झालं. बरोबर आहे. आता आपण सेकंड वेक्टर चेक करू. चला दुसरा वेक्टर घ्या. सिंपली मी फक्त रफ करतोय, तिथंच ऍडजस्टमेंट करतोय. 1 to 1 कोणता? 1 to 1. एक्झाम मध्ये करताना तुम्ही फास्ट सुरू हे काढायचं, पहिल्यांदा हे काढून बघायचं काय येतंय. 1 into 1 1 plus 2 बरोबर आहे, इंटू 0 0 0 2 2 2 4 plus 1 बरोबर आहे. हा काय येतंय 1 0 0 0 0 3 काय येतंय 3 येतंय. म्हणजे इथं काय येतंय हो 1 plus 2 3 5 बरोबर आहे 3 5. हा इथला पण रो चेंज होणार 1 to 1 1 to 1 1 2 1 बरोबर आहे 3 5 3 काय आला 3 5 3. इकडे लक्ष घ्या काय आला 3 5 3. हा 1 ने मल्टिप्लाय करा. पहिल्यांदा डेल्टा 1 यूज करतो. 1 ने मल्टिप्लाय करा 1 to 1. सॅटिस्फाईड होतंय का? नाही. डेल्टा 2 इज इक्वल टू 2 ठेवा. 2 ने गुणा 2 4 2 होतंय का सॅटिस्फाईड? नाही होत. हा आता काय करा 3 ने गुणा 3 ने मल्टिप्लाय करा. स्वतः करून बघा. 1 to 1 ला मल्टिप्लाय करा. 3 3 जा 3 3 2 जा 6 3 1 जा 3. इकडे काय चुकलंय का आपलं? 2 into 2 4 4 plus 2 इकडे चुकलं. इकडे बघा बघा 2 2 जा 4 4 into 2 तर 2 येतंय. म्हणजे इथं काय येतंय 6. बघा जेव्हा तुम्ही ह्या मॅट्रिक्सला 3 ने गुणता काय करता, ह्या मॅट्रिक्सला तुम्ही काय करता 3 ह्या आयगन व्हॅल्यूने निघता. तेव्हा इथला 3 आला, इथला 6 आला, इथला 3 आला. बघा इकडचा पण 3 आला, इथं पण 6 आला, इथं 3 आला. म्हणजे जो हा वेक्टर आहे तो हा मॅट्रिक्सचा वेक्टर आहे. काय आहे तो जिथं जो काही वेक्टर आहे तो त्या मॅट्रिक्सचा वेक्टर आहे. त्यामुळं हा झाला वेक्टर. काय झाला हा वेक्टर आहे. आता मला सांगा आपण होमोजिनियस इक्वेशन शिकलो, नॉन होमोजिनियस इक्वेशन शिकलो. तिथं एक कन्सेप्ट राहिली होती ती लास्टला मी सांगतो. ती ही कन्सेप्ट आहे. हे वेक्टर झाले डिपेंडंट वेक्टर आणि इंडिपेंडंट वेक्टर. हे काय आहेत हे जे आहे ते इंडिपेंडंट वेक्टर आहेत आणि जे बाकीचे जे आहेत ते इंडिपेंडंट वेक्टर आहेत. काय आहेत इंडिपेंडंट वेक्टर आहेत. मग मला सांगा आता जर मला विचारलं की ह्या वेक्टरवरनं आता ते जे इक्वेशन शिकलोत त्यावरनं आपल्याला विचारतात की नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन. काय विचारतात? नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन ऑफ इक्वेशन. आपण होमोजिनियस नॉन होमोजिनियस. आता इंडिपेंडंट सोल्युशन म्हणजे काय असतं तर सोल्युशन मी काय सांगितलं इंडिपेंडंट रो आणि कॉलम बरोबर आहे का. जर इंडिपेंडंट रोज आणि कॉलम जेवढा रँक तेवढे इंडिपेंडंट रो आणि कॉलम बरोबर आहे का. जेवढे इंडिपेंडंट रो आणि कॉलम. पण नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन जर इक्वेशनचे बघितले नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशनचा फॉर्म्युला लिहून घ्या. जर तुम्हाला विचारलं एखादं इक्वेशन असेल बरोबर आहे का, एखादं इक्वेशन असेल त्याचा रँक जर आर असेल काय असेल त्याचा रँक जर आर असेल काय असेल आर असेल किंवा XYZ बरोबर आहे का. मी रँक आर कन्सिडर केला तर नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन त्या इक्वेशनचे किती आहे तर ते सोल्युशन लिहा. नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे किती हो किती अननोन आहेत बरोबर आहे का. आपण XYZ बघितलं होतं सोल्युशन मध्ये x1 x2 x3 बरोबर आहे का. म्हणजे ते नंबर ऑफ व्हेरिएबल्स मायनस रँक ऑफ ए मॅट्रिक्स. रँक ऑफ मॅट्रिक्स बरोबर आहे का. म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला जर मी म्हटलं माझ्याकडे 5 व्हेरिएबल आहेत. 5 व्हेरिएबल आहेत. किती व्हेरिएबल आहेत 5 व्हेरिएबल आहे आणि माझ्या मॅट्रिक्सचा काय आहे 3 रँक आहे. लक्ष द्या किती व्हेरिएबल आहेत 5 व्हेरिएबल आहेत आणि माझ्या मॅट्रिक्सचा किती रँक आहे 3 रँक आहे. तर नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन ऑफ दॅट मॅट्रिक्स किती झाले बघा 5 व्हेरिएबल मायनस 3 रँक म्हणजे 2 इंडिपेंडंट सोल्युशन झाले माझ्या त्या मॅट्रिक्सचे. म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन इज गिवन बाय नंबर ऑफ अननोन व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल आहेत किती व्हेरिएबल अननोन आहेत मायनस
रँक ऑफ मॅट्रिक्स मायनस रँक ऑफ मॅट्रिक्स मायनस रँक ऑफ मॅट्रिक्स. हे काय झालं, नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन ऑफ मॅट्रिक्स. आपण ते जेव्हा इक्वेशन घेतले तेव्हा आपण सोल्युशन घ्यायचं राहिलं होतं, तर हा बीट तिथला बीट आहे. जिथं नोट्स काढताल तेव्हा तुम्ही तिथं एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये लिहून घ्या की नंबर ऑफ इंडिपेंडंट सोल्युशन होमोजिनियस असेल नॉन होमोजिनियस असेल तर ते याने दर्शवतात. त्यामुळे आज आपण इथेच थांबू. आज वेक्टर संपलेला आहे, आज आपल्याला मॅट्रिक्स संपलेला आहे, पूर्णपणे मॅट्रिक्स संपलेला आहे. आपण ह्यावर मोर अँड मोर मॅट्रिक्सवर एक्झाम्पल घेऊ आणि आपण अनालिसिस करणार आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये की आपला जो मॅट्रिक्स असतो, जो मॅट्रिक्स टॉपिक असतो तो एमपीएससी एक्झामला कसा पडतो की दरवर्षी किती मार्कला पडतो. 17-18चे जे पेपर आहेत ते अनालिसिस करणार आहेत आपण आणि त्याचं आपण पुरेपूर त्याचं डिस्क्रिप्शन सहित सोल्युशन सहित तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहेत. तो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ असेल तर बघत राहा. आणि मोर एक्झाम्पल साठी आपण क्वेश्चन बँक 3 टाकलेले आहेत. 4 क्वेश्चन बँक थोड्याच वेळात आपण क्वेश्चन बँक 4 पण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकणार आहेत. तरी तुम्ही तिथं कनेक्ट राहा आणि सगळ्यांना सांगा, सगळ्यांना कळवा ही फ्री लेक्चर सिरीज. कारण इथं आपण प्रोव्हाइड करतोय क्लास 1 क्वालिटीची टीचिंग आणि आता 4 ते 5 दिवसात आपण मेकॅनिकल पण सुरू करणार आहेत. त्यामुळं कुठेही जाऊ नका, कनेक्ट राहा. थँक्यू सो मच.